नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज वार बुधवार दिनांक 25 जून 2025. आजचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. आजचा घटक आहे सांकेतिक भाषा. त्यामध्ये आपण शिकणार आहोत आकृत्या, अंक आणि अक्षरे. आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत श्री बाळासाहेब यशवंत गांगर्डे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. गांगुर्डे सर. या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बुद्धिमत्ता चाचणी सांकेतिक भाषा 1 भाग 1 मध्ये आपण काही उदाहरण पाहिली. त्यानंतर आज आपण बुद्धिमत्ता चाचणी सांकेतिक भाषा भाग 2 तर या अंतर्गत काही उदाहरणं मजेशीर उदाहरणं पाहणार आहोत. तिथे तुम्हाला सुद्धा आवडतील आणि त्याचा आनंद सुद्धा मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आनंदातून शिक्षण घेणार आहोत, म्हणजे ते तुम्हाला सुद्धा आवडेल, रुचेल. तर मग सुरू करूया आपण आजचं पहिलं उदाहरण. विद्यार्थी मित्रांनो, हे ठिकाणी पहा, आजचं आपलं पहिलं उदाहरण आहे एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द AFC असा, हा शब्द FCN असा व भरत हा शब्द CNM असा लिहितात. तर त्याच भाषेत गरम हा शब्द कसा लिहा? एक साधा आणि सोपा प्रश्न आहे. तर हे सोडवताना अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. प्रथम मगर या शब्दासाठी AFC हे अक्षर वापरलेले आहे. भगर यासाठी FCN हे अक्षर वापरलेले आहे. त्यानंतर भरत यासाठी CNM हे अक्षर वापरलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला गरम हा शब्द लिहायचा आहे. गरम हा सांकेतिक भाषेत कसा लिहा हे आपल्याला विचारलेलं आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. या ठिकाणी आपण प्रथम निरीक्षण करूया. मगर, भगर आणि भरत यामध्ये निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं सांगेल की या शब्दांमध्ये काही अक्षर समान आलेले आहेत आणि त्या समान अक्षरांसाठी आपण पुढील समान इंग्रजी अक्षर त्याच्यासाठी आपण देणार आहोत. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी बघा ग आलेला आहे, या ठिकाणी ग आलेला आहे, या ठिकाणी सुद्धा ग आलेला आहे. तर या दोन्हीमध्ये जे कॉमन आहे ते आपण प्रथमता घ्यायचं आहे. तर यामध्ये बघा ए आहे, एफ आहे, सी आहे, एन अशा पद्धतीने आहे. तर यामध्ये बघा दोन वरती जे कॉमन आहे तर एफ हे आपण घेऊया. म्हणजे ग बरोबर एफ ला. त्यानंतर तिन्ही मध्ये जे कॉमन आहे, तिन्ही मध्ये कॉमन दिसतंय बघा. या ठिकाणी र दिसतोय मला, या ठिकाणी र दिसतोय, या ठिकाणी र दिसतोय. आता प्रश्न असा आहे की यामध्ये सुद्धा तिन्ही मध्ये असणारं जे अक्षर आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा सी आहे, या ठिकाणी सी आहे, या ठिकाणी सुद्धा सी आहे. म्हणून या ठिकाणी आपण र साठी सी घेणार आहोत. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी भ आहे, भविष्याचा बघा या ठिकाणी सुद्धा भ आहे. मग यामध्ये कॉमन काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी भ साठी बघा या ठिकाणी आहे, या ठिकाणी
एल आहे. तर एल या ठिकाणी भ साठी आपण घेऊया. आता जे कॉमन अक्षर आहेत ते सर्व झालेले आहेत. आता जे उरलेले आहेत ते वाटून द्या. या ठिकाणी म राहिलेला आहे म. तर म साठी ये येईल. त्यानंतर या ठिकाणी क आहे. क साठी यम येईल. तर अशा पद्धतीने आपण अक्षरांची वाटणी केलेली आहे. आता एकदम सोपं झालंय. अशा पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर याच पद्धतीने सोडवा, तुमचं उत्तर अचूक निघेल. आता आपल्याला गरम हा शब्द लिहायचा आहे. गरम हा शब्द कसा लिहाल? गरम हा शब्द या सांकेतिक भाषेत कसा लिहाल? त्या ठिकाणी बघा ग दिसतोय, तर ग साठी यफ आहे. त्यानंतर र साठी सी आहे आणि म साठी ए आहे. तर या ठिकाणी बघा उत्तर तुला सापडतंय का? दिसलं उत्तर सर्वांना? बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए एफ सी ए हे त्याचं अचूक उत्तर आहे. समजलं सर्वांना? अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आणि ते उदाहरण तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर थोडासा प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी समोर पेन घ्या, वही घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा एका सांकेतिक भाषेत समर हा शब्द 437 असा, कमल हा शब्द 953 असा, कसर हा शब्द 547 असा लिहितात. तर त्याच भाषेत सरसर हा शब्द कसा लिहा? अगदी सोपा आहे. आता तुम्ही थोडासा प्रयत्न करायचा. 1-2 मिनिटं वेळ सर्वांसाठी प्रयत्न करा. तुमची पेन वही असेल त्यावर लिहून सराव करा. उत्तर निघेल पहा. हॅलो. तांत्रिक अडचण असल्यामुळे 1-2 मिनिटात पुन्हा मीटिंग चालू होईल. सर्वांनी जॉईन राहावे.
तांत्रिक अडचण येत आहे, तरी सर्वांनी जॉईन राहा. होईल चालू 2 मिनिटं. सर आला येतो सर आवाज? ओके सर, येतोय आवाज. तर या ठिकाणी पहा, समान अक्षरासाठी आपण समानार्थ दिलेला आहे. उदाहरणार्थ म या ठिकाणी म आहे, म साठी 3 दिलेला आहे. या ठिकाणी क आहे, या ठिकाणी क आहे, क साठी 5 दिलेला आहे. त्यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊया. या ठिकाणी स दिसतोय पहा, या ठिकाणी सुद्धा स दिसतोय. म्हणजे या ठिकाणचा आणि या ठिकाणचा कॉमन अंक आपल्याला स साठी द्यायचा आहे. म्हणजे स साठी पहा, या ठिकाणी 4 दिसतोय पहा. या ठिकाणी काय दिसतोय? 4. स साठी आपण 4 दिलेला आहे पहा. त्यानंतर पुढे जे उरलेलं आहे ते कॉमनली वाटून द्या. या ठिकाणी ल राहिलेला आहे. आणि र साठी या ठिकाणी आपण 7 दिलेला आहे. त्यानंतर ल साठी 9 द्या. ल साठी 9. तर अशा पद्धतीने आपण वाटणी केलेली आहे. आता आपल्याला सर या शब्दासाठी कोणते अंक वापरता येतील हे आपल्याला शोधायचं आहे. एकदम सोपं आहे. स साठी किती आले? 4 आले. र साठी 7 आले. पुढे स साठी 4 आले आणि पुन्हा र साठी 7 आले. म्हणजे 4 7 4 7. म्हणजे या ठिकाणचं आपलं उत्तर आहे नंबर 2. त्या ठिकाणी गडबडीत आपण उत्तर आपल्याकडून 1 लिहिण्याची शक्यता असते. आता जे हुशार मुलं आहेत ते हुशार मुलं पटकन काहीतरी वेगळा विचार करतात आणि पटकन उत्तर लिहून टाकतात. म्हणजे त्यांची थिंकिंग बरोबर असते, परंतु त्यांची जी शेवटची स्टेप असते उत्तर लिहिण्याची गडबडीमध्ये चुकतात. तर सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटपर्यंत बुद्धिमत्तेचा पेपर सोडवताना आपण शेवटपर्यंत एकाग्र असायला पाहिजे. प्रश्न सोपे असतात, आपण उत्तर पण काढतो, पण लिहिताना आपल्याकडून गडबड होते. तर ते होऊन जायचं नाही. त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पुढचा प्रश्न आहे पहा, सोपा प्रश्न आहे आणि या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये येणार आहेत विद्यार्थ्यांना. आता मी हे जे प्रश्न सोडवलेला आहे, आपण या पूर्वीचा जो प्रश्न सोडवला त्या पद्धतीचा एक प्रश्न 100% येणार आहे. थोडासा बदल होईल, पण एक प्रश्न 100% येईल, म्हणजे 2 मार्क. अशा पद्धतीचा एक प्रश्न येऊ शकतो, म्हणजे पुन्हा 2 मार्क. तर आता याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये विचारलेले असतात. आता हे प्रश्न निवडताना इथून मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आपल्या 2017 पासूनच्या, तर सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून मी हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी काढलेले आहेत, जेणेकरून अंतिम पेपर सोडवताना तुम्हाला काही अडचण येऊ नये म्हणून हे सर्व प्रश्नांची निवड अगदी काळजीपूर्वक केलेली आहे. आता खालील चौकटीत अक्षरांऐवजी अंक वापरले आहेत. वरती अक्षर दिलेले आहेत पहा, A B C D E F. त्यानंतर खाली अंक दिलेले आहेत 2 3 5 7 11 आणि 13 अशा पद्धतीचे अंक दिलेले आहेत. आता यावरून
सी गुणिले वजा एफ कंस पूर्ण आहे भागिले सी अधिक बी कंस पूर्ण आहे बरोबर किती. अगदी तुम्हाला उदाहरण जरी मोठं वाटत असलं एकदम सोपं आहे. आता या ठिकाणी ए साठी 2 वापरायचा. ए म्हणजे 2 म्हणजे 1 ही लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी बघा ए बरोबर 2 याचा अर्थ काय झाला ए म्हणजे 2 म्हणजे 1 हा संबंध बुद्धिमत्तेमध्ये असतो. त्याच पद्धतीने बी म्हणजे 3 आहे, सी म्हणजे 5 आहे, डी म्हणजे 7 आहे, ई म्हणजे 11 आहे आणि एफ म्हणजे 13 आहे. तर अशा पद्धतीने हे अंक वाटून दिलेले आणि ती सांकेतिक भाषा आहे. ही सांकेतिक भाषा तयार केलेली आहे. तर यावरून आपल्याला खालचं उदाहरण सोडवायचं आहे. आता सी म्हणजे किती आले 5, सी म्हणजे 5 गुणिले डी म्हणजे 7 वजा एफ म्हणजे 30 अशा पद्धतीने कंस पूर्ण झालेला आहे. नंतर भागिले सी 5 प्लस बी 3 प्लस बी 3 कंस पूर्ण झालेला आहे. आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. आता पदावली सोडवण्याचे नियम आहेत. भागूचे बेव हे लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो. भागूचे बेव म्हणजे काय तिचे पदावलीमध्ये जर भागाकार आणि गुणाकार असेल तर तो प्रथम करायचा असतो आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी दिलेल्या क्रमाने करायची असते. लक्षात आलं सर्वांच्या. पदावली सोडवताना भागाकार आणि गुणाकार दिलेल्या क्रमाने करा. त्यानंतर पुढे वजाबाकी असेल बेरीज असेल दिलेल्या क्रमाने करा. भागूचे बेव. तर या ठिकाणी पहा आपल्याला काय करावं लागेल प्रथम गुणाकार करावा लागेल. पहा 35 वजा 13 भागिले 8 अधिक 3. आता पुढे जाऊया. यांची वजाबाकी झाली 22 कंस पूर्ण झाला भागिले यांची बेरीज झाली 11. म्हणजे आता आपलं शेवटचं आहे पहा 22 डिवाइड 11 अशा पद्धतीने म्हणजे 22 भागिले 11 हे आपलं अंतिम उदाहरण आलेलं आहे. आता हे सोपं झालं. याचं उत्तर किती आलं याचं उत्तर आलं 2. याचं उत्तर किती आलं 2. आता 2 उत्तर आलं. या ठिकाणी लिहितो पहा 2 उत्तर. या ठिकाणी 2 उत्तर लिहितो आणि थोडंसं पुसून टाकतो मी आता. आता आपल्याला 2 उत्तर लिहायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2 उत्तर म्हणजे हे 2 नाही लिहायचे. तर आपल्याला 2 कोणासाठी वापरला आहे या ठिकाणी बघा. 2 म्हणजेच ए आणि ए म्हणजेच 2. या ठिकाणी बघा आपल्याला पर्याय क्रमांक 1 लिहावा लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप जर केले तर तुम्हाला 2 मार्क निश्चित मिळतील. अजिबात काही शकणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुणवत्ता घ्यायचा आहे. हे ध्येय घेऊन सर्वांनी अभ्यास करा. अवघड काहीच नाही. नियमितपणे तुम्ही जर सराव केला नियमितपणे स्वतः सराव केला येणाऱ्या शिक्षकांना जर विचारल्या तर 100% तुम्ही गुणवत्ता यादीत येऊ शकता अशी माझी 100% खात्री आहे. तर अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. हे समजलं असेल सर्वांना. आता जे पुढचं उदाहरण तुमच्यासाठी आहे तर तुम्ही काय करायचा थोडासा प्रयत्न करायचा. एका सांकेतिक भाषेत बॅट हा शब्द CBU असा, ट्राय हा शब्द USZ
असा, तर टीम हा शब्द UFBN असा लिहितात. तर बास्केट हा शब्द कसा लिहावा असा आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण स्वतः मी तुम्हाला वरती एक वर्णमाला, इंग्रजी वर्णमाला लिहिलेली आहे. ते कशासाठी? तर यांचा संबंध आपल्याला शोधायचा आहे की बॅट साठी CBU हे का लिहिलेलं आहे, हे यासाठी आहे. तर प्रथमतः पटकन मी याचे नंबर देऊन देतो पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 and 26 अशा पद्धतीने हे नंबर देऊन घेतले. हे समजण्यासाठी आपल्याला पटकन समजलं पाहिजे. आता जो बॅट आहे बॅट, तर बी चा नंबर या ठिकाणी आहे पहा 2, ए चा नंबर आहे 1 आणि टी चा नंबर आहे 20. बरोबर आहे. त्यानंतर आता पुढे बघा सी चा नंबर बघा, की आपल्याला या दोन्हीचा संबंध घ्यायचा आहे. पण कसं? दोन्हीचा बॅट आणि CBU यांचा काय संबंध आहे आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी 2 आहे, त्याचा नंबर 1 आहे, त्याचा नंबर 20 आहे. आता सी चा नंबर आपल्याला शोधायचा आहे. सी चा नंबर आहे 3, नंतर बी चा नंबर आहे 2 आणि यू चा नंबर आहे 21. आता नंबर दिल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येईल पहा विद्यार्थी मित्रांनो, आलं का नाही? पटकन लक्षात येईल. या ठिकाणी पहा 2 नंबर आहे, या ठिकाणी 3 झाला, या ठिकाणी 1 आहे, तिथं 2 झाला, तिथं 20 आहे, इथं 21 झाला. म्हणजे काय केलं की पुढचं अक्षर घेतलं, ते तुमच्या पटकन लक्षात आलं असेलच. आता या ठिकाणी बघा टी चा नंबर 20, आर चा नंबर 18, वाय चा नंबर 25. आता हा जो शब्द आहे याचा या शब्दाशी आहे. आता यू चा नंबर किती आहे? 21. यस चा नंबर आहे 19 आणि झेड चा नंबर आहे 26. या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं, उदाहरण सोडवताना निरीक्षण फार महत्वाचं असतं. निरीक्षण म्हणजे फक्त पाहायचं नाही, तर समजपूर्वक पाहायचं त्या उदाहरणाकडे. उदाहरण पहा 20 आहे, तिथे 21 झाला, तिथं 18 आहे, तिथं 19 झाले, तिथं 25 आहे, तिथं 26 झाले. तर अशा पद्धतीने पुढचा अंक घेतला, पुढचं अक्षर घेतलं. त्याच पद्धतीने टीम हा शब्द सुद्धा तसाच लिहिलेला आहे पहा. अशा पद्धतीने लिहिलेला आहे. तसंच पुढे बघा, टीचा नंबर आहे 20, ईचा नंबर आहे 5, एचा नंबर आहे 1 आणि एमचा नंबर आहे 13. त्यानंतर पुढे बघा यूचा नंबर आहे 21, एफचा नंबर आहे 6, बीचा नंबर आहे 2 आणि एमचा नंबर आहे 14. म्हणजेच बघा इथं 20 आहे, तिथं 20 आहे, तिथं 20 आहे, तिथे 21 झाले, तिथं 5 आहे, तिथं 6वा नंबर आला, तिथं 1 आहे, तिथं दुसरा नंबर आला, इथं 13 आहे, तिथे 14 आलेला आहे. म्हणजे काय केलं? पुढचं अक्षर आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला बास्केट हा शब्द कसा लिहावा हे विचारलेलं आहे.
बास्केट हा शब्द कसा लिहायचा आहे? आता उदाहरणार्थ पटकन काय करा, आमच्यासोबत लिहून घ्या. इथं बीचा नंबर आहे 2, ए चा नंबर आहे 1, एस चा नंबर आहे 19, के चा नंबर आहे 11, टी चा नंबर आहे 5, टी चा नंबर आहे 20. अशा पद्धतीने आता आपलं ठरलंय की पुढचा अंक घ्यायचा. 1 असेल तर 2, इथे बघा 20 असेल तर आपण 21 घेतला, 18 असेल तर 19 घेतला, 25 असेल तर 26 घेतला. म्हणजे इथं 2 आहे, म्हणजे इथं तिसऱ्या नंबरचा अक्षर द्यावा लागेल. इथं 2 आहे, 1 आहे, अक्षर द्यावं लागेल. इथं 19 आहे, म्हणजे 20 नंबरचा अक्षर लिहावं लागेल. इथं 11 आहे त्या ठिकाणी, म्हणजे 12 नंबरचा अक्षर लिहावं लागेल. इथं 5 आहे, म्हणजे 6 नंबरचा अक्षर लिहावं लागेल. इथं 20 आहे, म्हणजे 21 नंबरचा अक्षर आपल्याला लिहावं लागेल. 3 नंबरचा अक्षर कोणता आला? सी. 2 नंबरचं बी, 20 नंबरला आलाय टी, 12 नंबरला आलेला आहे एल, 6 नंबरला आलेला आहे एफ आणि 21 नंबरला आलेला आहे यू. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर झालेलं आहे. आता उत्तर सोपं येतं इथं पहा बरं पुढं. ज्या पद्धतीने उत्तर काढण्याचं कौशल्य आहे त्याच पद्धतीने उत्तर लिहिण्याचं पण कौशल्य आहे विद्यार्थ्यांना. तर या ठिकाणी बघा, निरीक्षणातून पटकन काही गडबडीत तुम्ही हे उत्तर लिहिणार, पण हे उत्तर चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. का चुकीचं आहे लक्षात आलं तुमच्या? सगळं बरोबर दिसतंय बघा. सी बरोबर दिसतोय, बी बरोबर दिसतोय, टी बरोबर दिसतोय, एल बरोबर दिसतोय. इथं घोटाळा बघा, इथं ई नाही एफ आहे. म्हणजे आपल्याला उत्तर, आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे आपलं अचूक उत्तर आहे. हे तुम्हाला समजलेलं असेल. समजलं सर्वांना? ठीक आहे. बरेचसे विद्यार्थी हो म्हणतात, आनंद वाटला. सर्वजण करतात त्याचा अर्थ, सोडवतात उत्तर, समजतंय, आनंद आहे. चला पुढे जाऊया आपण आता. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी आहे. सेम प्रश्न आहे आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे. एका सांकेतिक भाषेत मेन हा शब्द एम एन ई एफ एन ओ असा लिहिला. पण हा शब्द बी सी वाय जे ई एफ असा लिहिला. नंतर बीट हा शब्द बी सी आय जे ई यू असा लिहितात. तर या सांकेतिक भाषेत टॉप हा शब्द कसा लिहाल? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पटकन पेन वही काढा आणि सोडवायला सुरुवात करा. 1-2 मिनिटं वेळ. आपल्याला प्रत्येक प्रश्न हे 2च मिनिटात सोडवायचा आहे. 2 मिनिटं सुद्धा खूप झाले. तसं पाहिलं तर आपल्याला 1च मिनिटामध्ये प्रश्न सोडवता आला पाहिजे, एवढं कौशल्य आपल्यामध्ये प्राप्त झालं पाहिजे. कारण आपल्याकडे जास्त वेळ नसतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर झालंय का? काही प्रयत्न करतात. थोडा वेळ थांबूया. थांबूयामध्ये जास्त वेळ सुद्धा नाही दिला जाणार. शाबास, बऱ्याचशा मुलांचं उत्तर आलेलं आहे. बघूया उत्तर कसं येते आता. यावर लक्ष केंद्रित करा. प्रथमतः याच्यावर लक्ष करा आपण.
काय संबंध आहे तो आपण प्रथम शोधणार आहोत आणि तो संबंध खाली असायला पाहिजे. आता या दोन्हीमध्ये काय संबंध आहे हे आपण शोधणार आहोत. आता या ठिकाणी पहा एम आलेला दिसतोय, एम दिसलाय, या ठिकाणी सुद्धा एम आहे. त्यानंतर ई दिसतोय मला, या ठिकाणी सुद्धा ई दिसतोय. त्यानंतर एम दिसतोय मला, या ठिकाणी पहा एम पण दिसतोय. अशा पद्धतीने दिसतोय आणि नंबर टाकून जर घेतले तर अगदी पटकन याच्याही पेक्षा पटकन समजेल. उदाहरणार्थ पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 या ठिकाणी नंबर द्या. या ठिकाणी नंबर द्या पहा एम चा नंबर आहे 13, ई चा नंबर आहे 5, एन चा नंबर आहे 14. त्यानंतर पुढे बघा एम चा नंबर आहे 13, एन चा नंबर आहे 14. त्यानंतर ई चा नंबर आहे 5, एफ चा नंबर आहे 6, एन चा नंबर आहे 14 आणि ओ चा नंबर आहे 15. तर अशा पद्धतीने आहे पहा. नंबर दिल्यानं पटकन लक्षात येते आपल्याला आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पटकन लिहून घ्यायचं, एबीसीडी लिहून घ्यायची, नंबर देऊन टाकायचे. आता तुमच्या लक्षात आला असेल पहा, इकडे जर डिव्हिजन केलं आपण, इकडं बघा 13 आणि 14, 5 आणि 14 आणि 15 संबंध सापडला सर्वांना. हे पुढचं अक्षर घेतलेलं आहे, पुढचं अक्षर घेतलेलं आहे. म्हणजे एम च्या पुढचं अक्षर घेतलं, ई च्या पुढचं अक्षर घेतलं, एम च्या पुढचं अक्षर, ई च्या पुढचं अक्षर आणि एन च्या पुढचं अक्षर घेतलेलं आहे. आता हाच संबंध पुढे आहे का हे आपण पाहूया. बाय बरोबर सी बी सी वाय झेड ई एफ. या ठिकाणी क्रमांक देऊया आपण आता. बी साठी 2, वाय साठी 25, ई साठी 5, बी साठी 2, सी साठी 3, वाय साठी 25, झेड साठी 26, ई साठी 5 आणि एफ साठी 6. अशा पद्धतीने क्रमांक दिलेले आहेत. संबंध बरोबर आहे. हा जो संबंध आहे तो संबंध खाली आला पाहिजे तरच आपलं उदाहरण बरोबर येईल, अन्यथा नाही. 5 नंतर 2 नंतर 3 आले, 25 नंतर 26 आले, 5 नंतर 6 आले. आता कसा संबंध पुढे असणार आहे का याच्यामध्ये असणार, तसा संबंध तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. उदाहरणार्थ बी आहे, बीचा नंबर 2 आहे, आय चा नंबर 9 आहे, टी चा नंबर 20 आहे. त्यानंतर बी चा नंबर 2 आहे, सी चा नंबर 3 आहे, आय चा नंबर 9 आहे, जे चा नंबर 10 आहे, टी चा नंबर 20 आहे आणि यू चा नंबर 21 आहे. 5 2 3 9 10 20 आणि 21 अशा पद्धतीने आहे. आता आपल्याला उत्तर काढायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने उत्तर काढणार आहोत आपण. टी ओ पी हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहिणार हे आपल्याला उत्तर काढायचं आहे. सोपी पद्धत. टी चा नंबर 20, ओ चा नंबर 15, पी चा नंबर 16. आता पुढे पहा काय होईल, 20 पुढचा नंबर येईल 21, त्यानंतर 15 आहे त्याचा पुढचा नंबर येईल 16, नंतर 16 आहे त्याचा पुढचा नंबर येईल 17. तर अशा पद्धतीने पहा या ठिकाणी बघा 13 14 5 6
आणि 14, 15. त्याच पद्धतीने 20, 21 हे नंबर लिहून घेतले. 20, 21, 15, 16 आणि 16, 17. फक्त त्या नंबरचा अक्षर खाली लिहून टाका. 20 नंबरला काय आलेलं आहे आपलं टी आलेला आहे. 21 नंबरला आलेला आहे यू. 15 नंबरला आलेला आहे आपला ओ. 16 नंबरला आलेला आहे पी. परत 16 नंबरला आलेला आहे आपला पी आणि 17 नंबरला आलेला आहे क्यू. तर अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर दिसतंय सर्वांना. सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे बघा टी यू ओ डबल पी क्यू. नंबर 2 चं उत्तर या ठिकाणी. तर उत्तर लिहिताना सुद्धा काही गडबड करायची नाही. अगदी सोप्या पद्धतीने आणि अशा पद्धतीचं एक उदाहरण तुम्हाला वार्षिक परीक्षेसाठी हमखास येणार आहे. लक्षात ठेवा सर्वांनी. अशा पद्धतीने सराव करायचा आहे. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. असा प्रश्न बहुतेक वेळेस विचारलेला आहे. तुम्हाला जरी हा प्रश्न सोपा वाटत असला तर थोडासा गोंधळात टाकणार आहे. एका सांकेतिक भाषेत गाईला म्हैस म्हटले, म्हशीला कुत्रा म्हटले, कुत्र्याला गेंडा म्हटले, गेंड्याला गाढव म्हटले, तर रेड्याला जन्म देणारे कोण? असा प्रश्न आहे. आवडला का नाही प्रश्न? सोपा आहे ना प्रश्न? बरं थोडस डोकं चालून काय करत आहे. शाबास. बरेचशी मुलं पटपट उत्तर देतात. छान आहे. चांगला सराव झालेला आहे. आता ही सोडवण्याची सोपी पद्धत. ही सोडवण्याची सोपी पद्धत. काही विद्यार्थ्यांना आम्ही असं पण पुन्हा लिहू शकतो पण चुकण्याची शक्यता असते. एक अनुभव असा आहे आमचा की बरेचसे विद्यार्थी अवघड प्रश्न बरोबर सोडवतात पण नेहमी सोपा प्रश्न चुकतात. म्हणून आपण सोपा प्रश्न थोडासा काळजीपूर्वक केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सोपा प्रश्न का चुकतो? तर ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात की पटकन काहीतरी हे उत्तर बरोबर आहे लिहून टाकतात. सोपा प्रश्न नेहमी फसवा असतो पहा. आता हे सोडवायचं कसं? एक साधी सोपी पद्धत आहे पहा. तर अशा पद्धतीने लिहून घ्या. गाय. गायला काय म्हटलंय? म्हैस म्हटलं. त्यानंतर म्हैस आहे, म्हशीला कुत्रा म्हटलंय. नंतर पुढे कुत्रा आहे, कुत्र्याला गेंडा म्हटलं आहे. नंतर पुढे गेंडा आहे, गेंड्याला गाढव म्हटलेलं आहे. तर रेडक्याला जन्म देणारा कोण? रेडके. आता याच्यामध्ये दुसरा एक आपल्याला विचार करावा लागेल. पिल्लूदर्शक शब्द. पिल्लूदर्शक शब्द जसं गाईचं वासरू असतं, शेळीचं करडू असतं. त्या पद्धतीने रेडकू कोणाचं पिल्लू असतं हा थोडासा विचार करावा लागेल. आलं लक्षात सर्वांच्या? बरोबर आहे. तर रेडकू हे म्हशीचं पिल्लू असतं पहा. ते म्हशीचं पिल्लू असतं त्याला रेडकू म्हणतात. म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. मग आता प्रश्न कसा आहे बघा. तर रेडक्याला जन्म देणार कोण? तर रेडक्याला जन्म देणारी म्हैस आहे हे वाक्य उत्तर आहे. बरोबर का? नाही, चुकलं. तर इथपर्यंत आपण विचार केला की रेडक्याला म्हैस जन्म देते पण महत्वाचा आहे. यामध्ये पण महत्वाचा. पण म्हशीला काय म्हटलंय? या ठिकाणी या ठिकाणी आपण
म्हशीला कुत्रा म्हटलंय, म्हशीला कुत्रा म्हटलेला आहे. रेड कलरचे कोण देणार? बोला पटपट बोला, कोण देणार? बरोबर आहे, कुत्रा देणार. तर याचं उत्तर आहे कुत्रा, नंबर 3. तर अशा पद्धतीने तुम्ही विचार करा, अशा पद्धतीने लिहून घ्या. रेडको कोणाचं पिल्लंय हे पण लिहून घ्या. आणि नंतर म्हशीला काय म्हटलेलं आहे? म्हशीला कुत्रा म्हटलंय. या ठिकाणी बघा, म्हशीला कुत्रा म्हटलंय, कुत्रा म्हटलंय. म्हणजे रेडकाला जन्म कोण? मग कुत्रा. 6वा प्रश्न होता. तर अशा पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला 100 येणार. आता थोडस पुढे जाऊया. तुमच्यासाठी प्रश्न आहे, पाहता हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. 6वा प्रश्न आहे, हा सोडवायचा आहे. किती मिनिटात सोडवायचा आहे? 1.5 मिनिटात सोडवायचा. 1.5 ते 2 मिनिट. एका सांकेतिक भाषेत पूर्वला पश्चिम दिशा म्हटले, पश्चिमला दक्षिण दिशा म्हटले, दक्षिणला उत्तर दिशा म्हटले व उत्तरला पूर्व दिशा म्हटले. सूर्यास्त कोणत्या दिशेला होईल? अरे वा, छान. बरेचसे मुलं पटपट उत्तर देतात. सोपं आहे. आनंद वाटतोय सगळ्यांना? वा, छान. बरेचसे मुलांनी उत्तर बरोबर दिलंय पा. शाबास. तर आपण आता थोडस करू, आपण आता त्याच पद्धतीने सोडवा, म्हणजे काय होईल? उत्तर चुकणार नाही. पूर्व दिशा आहे, पूर्वला काय म्हटलंय? पश्चिम म्हटलं. पश्चिमला दक्षिण म्हटलंय, दक्षिणला उत्तर म्हटलेलं आहे. त्यानंतर उत्तरला पूर्व म्हटले, उत्तर बरोबर पूर्व दिशा म्हटले. तर सूर्यास्त कोणत्या दिशेला होईल? सूर्यास्त कोणत्या दिशेला होईल? आता सूर्यास्त आपल्याला माहित आहे, तुम्ही सर्व हुशार आहात. सूर्यास्त पश्चिम दिशेला होतो, हे आपलं उत्तर आहे. सूर्यास्त हा पश्चिम दिशेला होतो, हे आपलं उत्तर आहे. पण पश्चिम उत्तर लिहिलं तर तुम्ही हमखास चुकणार. बरोबर आहे का नाही? हमखास चुकणार तुम्ही. तुम्हाला वाटलं आपण उत्तर बरोबर काढलं बरं का? काय काढलं? सूर्यास्त झाला पश्चिमेला. हा, सूर्योदय पूर्वेला होतो आणि सूर्यास्त झाला पश्चिमेला. झालं पश्चिम लिहून टाका. परंतु तसं नाही. मग पश्चिमेला काय म्हणलं बघा इथे या. पश्चिमेला दक्षिण म्हटलेला आहे. म्हणजे तुमचा सूर्यास्त कुठे झाला पाहिजे? शाबास, दक्षिणेला झाला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर 1 नंबरचं. अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने लिहून घेतलं तर तुमचा हा प्रश्न कधीही चुकणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने लिहून घ्या. इथं उत्तर काय? सूर्यास्त झाला पश्चिमेला. पण महत्वाचं आहे, पण लक्षात ठेवा याच्यामध्ये. पण पश्चिमला काय म्हणलंय? दक्षिण म्हणलंय. म्हणजे उत्तर तुम्हाला नोंदवावं लागेल दक्षिण. काही हुशार मुलं पटकन पश्चिम लिहितात, मोकळे होतात, पुढे जातात, प्रश्न चुकला त्यांचा. बरोबर आहे का नाही? 2 मार्क सोप्या प्रश्नाचे गेले. असं होऊन जायचं नाही. की आम्हाला अशी आशा आहे की आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त मुलं गुणवत्ता यादीत आले पाहिजे. आणि गुणवत्ता यादीत आल्यानंतर खूप सन्मान मिळतो, खूप ठिकाणी सत्कार होतो. आणि सत्कारापेक्षा हे थोडस बाजूला ठेवा. पण बुद्धिमत्तेमध्ये उदाहरण सोडवताना तुम्ही जर उदाहरण सोडवत गेले तर तुमचा चौकसपणा वाढतो. त्यानंतर तुमची विचार करण्याची क्षमता वाढते, तुमची निर्णय क्षमता वाढते. या ठिकाणी पटकन काय केलं पाहिजे? निर्णय क्षमता वाढते. तर हे जे गुण आहेत ते तुमच्यामध्ये आपोआप येतात. त्यानंतर पुढे तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा द्याल किंवा आणखी पुढे जाल
तर ह्या गोष्टीचा तुम्हाला निश्चितपणे फायदा जीवनामध्ये जास्त होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक सांगू का, तुम्ही खूप भाग्यवान आहात. का भाग्यवान आहात की तुम्हाला जिल्ह्यातले जे तज्ञ लोक आहेत हे सर्व तुम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही ज्यावेळेस स्कॉलरशिपला आम्हाला 7वीला असायची त्यावेळेस, तर आम्ही पण बसलो होतो स्कॉलरशिपला. तर आम्हाला फक्त आमचे एकच शिक्षक शिकवायचे, शाळेत आमचे एकच शिक्षक शिकवायचे, तोच अभ्यास आम्ही करायचो. त्यांचे जे आयडिया आहेत तेच आम्ही घ्यायचो, त्याच्यावरच आम्ही गुणवत्ता येत आलो. 7वीला असताना गुणवत्ता येत आलो. अख्खा तालुक्यावर आमचे सत्कार झाले, तर तुमचे पण झाले पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने एक सोपं उदाहरण आहे, हे सोपं उदाहरण आपलं झालेलं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. या पद्धतीचं उदाहरण आपण एक सोडवलेलं आहे. या पद्धतीचं उदाहरण आपण एक सोडवलेलं आहे सुरुवातीला. त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे, अगदी सोपं आहे. तर थोडासा प्रयत्न करा, 1-1.5 मिनिटं प्रयत्न करा फक्त. बरेचसे मुलं चांगले रिस्पॉन्स देतात. पहा, सोडवलंय, बऱ्याचशा मुलांनी सोडवलंय. पहा, छान आहे, शाबास, चांगले प्रयत्न करतात. ठीक आहे, तुमचा वेळ आता या ठिकाणी संपलेला आहे. आता या ठिकाणी मी सोडून दाखवतो तरी अगदी सोप्या पद्धतीने या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. आकृती दिलेला आहे आणि आकृत्यांसाठी हे अंक वापरलेले आहेत. त्रिकोण आहे, एक वापरला, चौकोन आहे, चौरस आहे, वर्तुळ आहे, नंतर स्टार आहे, तो चौकोन दिसतोय 5. अशा पद्धतीने. तर यावरून पाहिलं तर आपल्याला सोडवायचा आहे. चौकोन दिसतोय यासाठी 5 आहे, त्यानंतर गुणिले आहे यासाठी 3 आहे, इथं वजा आहे यासाठी गोलासाठी 3 आहे, गुणिले आणि स्टार साठी 4 आहे. तर अशा पद्धतीने तुमची पदावली तयार झालेली आहे. आता ही पदावली सोडवताना मी सुरुवातीला सांगितलं की भागूचे बेव. भागूचे बेव म्हणजे काय, पदावलीमध्ये भागाकार किंवा गुणाकार असेल तर तो अगोदर करायचा, त्यानंतर वजाबाकी आणि बेरीज क्रमाने करायची आहे. यामध्ये गुणाकार आपल्याला प्रथम करावा लागेल. 5 त्रिक 15 वजा 3 गुणिले 4. त्यानंतर हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. वजाबाकी न करता 15 वजा 4 त्रिक 12. म्हणजे या ठिकाणी किती उत्तर आलं, तुमचं उत्तर आलं 3. तुमचं उत्तर आलं 3. तुमचं 3 उत्तर आलं म्हणजे तिसरा पर्याय पटकन लिहायचा. या ठिकाणी उत्तर 3 लिहून देतो मी, पुसून टाकतो. पुसून टाकलं मी. तर तुमचं 3 आलं म्हणजे तुम्ही 3 लगेच लिहू नका, थोडस विचार करा. 3 साठी काय आहे, 3 साठी गोल आहे. तर अशा पद्धतीने 3 साठी आहे गोल, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीचं उत्तर बऱ्याचशा मुलांनी बरोबर सोडवलेलं आहे, आनंद वाटतो. त्यानंतर अगदी सोपं उदाहरण आहे पहा पुढचं. आता असं उदाहरण हे थोडंसं वेगळं उदाहरण आलं पहा. हे थोडंसं वेगळं उदाहरण आलं. एका सांकेतिक भाषेत कमल कामाला गेली. हे कसं लिहिलं, ACB. सीता शेतात गेली, BDE. कमल शेतात गेली, ABE. तर सीता कामाला गेली हे आपण सांकेतिक भाषेत कसं लिहिणार, सीता कामाला गेली हे आपण सांकेतिक भाषेत कसं लिहिणार.
तर आपण सुरुवातीला जे उदाहरण सोडवले त्याच पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. त्याचं एक लक्षात सर्वांच्या. शाबास, प्रयत्न करतात बरेचसे मुलं. या ठिकाणी समान शब्द दिसतात आपल्याला आणि पुढे अक्षर पण दिसतात समान. दिसले का नाही? गिली 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 समान शब्द दिसतोय गिली. मग गिलीसाठी तिन्ही मधलं आपल्याला समान लिहायचंय. काय दिसतंय समान? पहा, या ठिकाणी बी दिसतोय मला, या ठिकाणी बी दिसतोय, या ठिकाणी पण बी दिसतोय. म्हणजे गिली यासाठी आपण बी लिहू. त्यानंतर पुढे बघा समान शब्द. या ठिकाणी शेतात दिसतंय, या ठिकाणी शेतात दिसतंय. त्या दोन्ही मधलं जे कॉमन आहे ते घ्या. शेतात. या दोन्ही मधलं जे कॉमन आहे ते म्हणजे आहे आपलं पीक. त्यानंतर कमल. या ठिकाणी कमल दिसतंय म्हणजे दोन्ही मधलं कॉमन घ्या. कमल साठी काय ये कमल. कमल साठी ए. आता पुढे कामाला हा शब्द राहिलाय आणि त्याला राहिलाय सी. कामाला सी. त्यानंतर सीता शब्द राहिलाय, सीतासाठी टी. झालं, आपलं बरंचसं काम झालेलं आहे. तर आपल्याला याच सांकेतिक भाषेत सीता कामाला गेली हे कसं लिहिता येईल? बऱ्याचशा मुलांनी पटपट उत्तर पण दिलेलं आहे. पहा, छान. आता सीतासाठी आहे डी. सीतासाठी आलेला आहे डी. कामाला सी. गेली बी. म्हणजे तुमचं उत्तर झालं डी सी बी. डी सी बी म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 2. बऱ्याचशा मुलांचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. शाबास. आता त्यानंतर आपल्याला शेवटचं उदाहरण पाहायचं आहे. हे तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी तसंच आहे. सेम उदाहरण तयार केलेलं आहे का तुमच्यासाठी. एका सांकेतिक भाषेत श्रावणी वरण खाते एक्स वाय झेड. सीमा भाकरी खाते झेड टी एस. श्रावणी भाकरी खाते एक्स झेड टी. अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तर याच भाषेत आपल्याला सीमा वरण खाते हे कसं लिहिता येईल ते आपल्याला लिहायचं आहे. सीमा वरण खाते कसं लिहिता येईल हे आपल्याला उत्तर शोधायचं आहे. थोडंसं विचार करा, एक दीड मिनिट. शाबास. करतात बरेचसे मुलं करतात. पहा, करा थोडासा प्रयत्न पटकन. पटपट करायचा प्रयत्न. शाबास. अजून 30 सेकंद वेळ. पहा, शाबास. पाहूया उत्तर आपलं आता. आता आपण यापूर्वी सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने हे पण उदाहरण सोडायचं. वरण खाते, सीमा भाकरी खाते, श्रावणी भाकरी खाते. समान शब्द. आता यापूर्वी आपण समान अक्षर पाहिलं होतं. आता या ठिकाणी समान शब्द आहे. पहा,
खाते खाते खाते. तर यासाठी खातेसाठी काय येईल? खातेसाठी आता तुम्ही मात्र समान घ्या. या ठिकाणी झेड आहे, झेड आणि झेड. खातेसाठी झेड आहे. त्यानंतर पुढे बघा भाकरी. या ठिकाणी भाकरी आहे, या ठिकाणी सुद्धा भाकरी आहे. तुम्ही मधलं कॉमन घ्या. भाकरी. दोन्ही मधलं कॉमन आहे टी. या ठिकाणी सुद्धा आहे टी. त्यानंतर पुढे बघा इथं पण श्रावणी दिसतंय. त्या दोन्ही मधलं कॉमन घ्या. श्रावणीसाठी एक सी. श्रावणी. श्रावणीसाठी एक्स. त्यानंतर आता जे उरलेले आहे त्याला वाटून द्या उरलेले अक्षर. या ठिकाणी वर्ण घातले आणि वाय घातलाय. वर्ण वाय. वर्ण वाय. त्यानंतर सीमा राहिलेली पाहिजे बघा. सीमा. सीमासाठी यस. सीमा. सीमासाठी यस. तर अशा पद्धतीने आपण जे उरलेले आहे सर्वांना वाटून दिलेले आहे. अक्षर पण संपलेले आहेत. अशा पद्धतीने वाटणी करून टाका. समान वाटणी केली आपण. समान वाटणी केली उत्तर सोपं होईल. सीमा. सीमासाठी आला यस. आता थोडं सुद्धा मी विचार केला उत्तरांचा. मी फक्त उत्तरांचा विचार केला. संभाव्य उत्तर काही येते. संभाव्य उत्तर. संभाव्य उत्तर आहे. संभाव्य उत्तर आहे यस. नंबर 3च संभाव्य. कशावरून? यस. पहिल्यांदा आल्या म्हणून यस. संभाव्य उत्तर म्हणलो मी. पण संभाव्य उत्तर त्याच्यावर अवलंबून राहू नका. थोडस पूर्ण करा. वर्ण. वरणसाठी आला वाय. आणि खाते. खात्यासाठी आला झेड. आपलं संभाव्य उत्तर बरोबर. यस वाय आणि झेड. तर अशा पद्धतीने हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता एक शेवटचं उदाहरण आहे. शेवटचं उदाहरण दिसतंय पहा तुम्हाला. अगदी सोपं आहे. निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं समजेल की याच्यामध्ये हे जे अक्षर आहे तेच अक्षर कुठे आले. काही बदल झालेला नाही. याच्यामध्ये जे अक्षर कुठे आले साई. याच्यामध्ये जे अक्षर आहे तेच कुठे आलेले. त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. लक्षात येते सर्वांच्या. मग आता आपल्याला कोणत्या क्रमाने बदल झाला हे प्रथम आपल्याला पाहायचं आहे. अगदी सोपी पद्धत बघा. काय करा. नंबर 2 टाकायला. 1 2 3 4 नंबर 2 टाकले क्रमाने. त्यानंतर पुढे बघा x चा नंबर आहे 1, t चा नंबर आला 4, o चा नंबर आला 3 आणि t चा नंबर आला 2. अशा पद्धतीने आहे. खाली पण पहा. खाली हाच कर देतोय का बघा. 1 2 3 4. b चा नंबर आहे 1, t चा नंबर आहे 4, l चा नंबर आहे 3 आणि o चा नंबर आहे 2. पहा समान संबंध आलाय. वर जसा संबंध आहे तसाच खाली आलेला आहे. आता यांचा इथे बघा साईडचा 1 2 3 4. s चा नंबर आहे 1, t चा नंबर आहे 4, b चा नंबर आहे 3 आणि i चा नंबर आहे 2. हा जो संबंध आहे हा संबंध बरोबर आलाय. वरचा संबंध खाली बरोबर आलेला आहे. म्हणजे आपलं संबंध बरोबर आला. आता आपल्याला उत्तर शोधायचं आहे. या ठिकाणी नंबर 2 पहा. 1 2 3 4. आता नंबर वरून काढू आपण. नंबर कसे यायला पाहिजे बघा. 1 4 3 2. हा संबंध पण आला पाहिजे. 1 4 3 2 1 4 3 2 1 4 3 2. इथं सुद्धा 1 4 3 2 बरोबर आहे. 1 नंबरचं अक्षर आहे n. त्यानंतर 4 नंबरचं अक्षर आहे p, 3 नंबरचं अक्षर आहे a आणि 2 नंबरचं अक्षर आहे e. ही एकदम साधी सोपी पद्धत आहे. उत्तर सापडेल सर्वांना.
LPAE ही एकदम साधी सोपी पद्धत आहे. हा इकडचा इकडे गेला, हा तिकडचा तिकडे गेला, तिकडून इकडे आला, हे डोक्यात ठेवू नका. नंबर दिला तर पटकन तुम्हाला शोधता येईल. कारण कधी कधी काय होतं, तुम्ही असा विचार करता हा जो यस आहे, यस जागेवर राहिला, नंतर हा जो 2 नंबरचा आहे हा 4 नंबरला गेला, लक्षात ठेवायला अवघड होतं. किती नंबरला गेला आपल्या लक्षात येत सुद्धा नाही लवकर. त्यानंतर आपण काय करतो, हा 3 नंबरचा आहे, 3 नंबरलाच राहिला, हा 4 नंबरचा आहे, हा 2 नंबरला आला, हे आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून ही पद्धत सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि सुटसुटीत पद्धत आहे. असं किती मोठं उदाहरण असू द्या, तुम्ही पटकन ते सोडवणार. वरचा जो क्रम आला तोच क्रम खाली लिहा आणि उत्तर लिहून टाका. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे LPAE हे उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे उत्तर तुम्हाला समजलं असेल. तर आता या ठिकाणी थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, आता उद्या सुद्धा आपल्याला सांकेतिक भाषा घ्यायची आहे. परंतु तुमचे जे मित्र आहेत त्या मित्रांना सांगा उद्या आणखी गमतीशीर उदाहरणं आहेत का, आणि उद्या जे उदाहरणं घेणार आहे मी ते तुम्हाला 100% परीक्षेला येणार आहे. म्हणून तुमचे जे मित्र आज नाहीत त्यांना उद्या जॉईन व्हायला सांगा. उद्या कमीत कमी आपले 350 ते 400 विद्यार्थी आले पाहिजे. कारण उद्या मी संभाव्य उदाहरण सांगणार आहे की जे तुम्हाला परीक्षेला येणार आहे. संभाव्य बरं का, तेच नाही, पण त्याच्यात थोडासा बदल होऊन अशी उदाहरणं येणार आहे. म्हणजे तुम्हाला 6 मार्काचं उद्या 100% तुम्हाला 6 मार्क मिळणार आहे. म्हणून तुमचे जे मित्र आहेत ते आज जॉईन झाले नाही तर उद्या त्यांना जॉईन करून घ्या. तर या ठिकाणी पहा, काही शंका असेल तर तुमच्या सरांना विचारा किंवा मला विचारलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूया. तर सर्वांना मनापासून धन्यवाद.